चला वा 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 विया पूर्ण बोलते बोलते पण आता लिहायला शिकली पाहिजे. अभ्यास चाललाय वियाचा. सोनाली अभ्यास घेते. चला बाय बाय. बाय बाय. चला प्रभात मंडळी. आज आहे तारीख 24 आणि बघा रात्रीपासून पाऊस गायब आहे. परत एकदा जसं मे महिन्यात ऊन पडतं तसं कडक ऊन पडलंय, पण मध्ये मध्ये ढग येत आहेत. असो तर नमस्कार मंडळी, मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थेट कोकणातून आणखीन एका कोकणातल्या व्हिडिओमध्ये. चला आज आहे ना मंडळी, सकाळी उठलोय आणि मे महिन्यात जे काही काजू गोळा केलेले आहेत ते आपण एका काजू कारखान्यात फोडायला दिले होते, तर ते आता आणायला जातोय. सो तुम्हाला देखील दाखवतो तिथे कशा पद्धतीने काम चालतं. जर तिकडचे ओनर असले तर काजू कारखानाही बघू. आणि त्याचबरोबर बघा आज ऊन पडल्यामुळे आम्ही जे पिकलेले गरे आणि थोडेसे कच्चे गरे वगैरे होते ते आम्ही सुकवलेत. हे खायला पण भारी लागतात, पण चांगले कडक सुकले पाहिजेत. इकडे आमची पण उन्हामध्ये सुकते. म्याव आई आटल्या सुकवत म्हणजे असं सुकवण्याचं काय ना काय चाललंय. जरा ऊन पडले की आम्ही टाकले सुकत. चला मस्तपैकी आता निघूया थेट आपण काजू फॅक्टरीमध्ये. चला मंडळी, आजचं वातावरण बघा कसं एकदम निरभ्र आकाश. पाऊस झालेला आहे गायब. संध्याकाळपर्यंत वातावरण बनवेल असं वाटतंय, पण जर गायब झाला तर बघा हे अशी रोपं उगवली आहेत, त्यांना मात्र करपा पडेल आणि मग दुपार पेरणीची वेळ येईल. आता कुठे थोडासा आशेचा किरण वाटलेला पाऊस येईल म्हणून, पण आज पावसाने रात्रीपासून विश्रांती घेतली आहे. मंडळी आता आपण येऊन पोचलोय आपल्या तुरळगावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराजवळ आणि इथूनच आता आपण पुढे जाणार आहोत. आज बाहेरूनच नमस्कार करूया, कारण कसं आम्ही देवळात जेव्हा जातो तेव्हा मस्त आंघोळ वगैरे करून येतो. आज सकाळी काय स्नान झालेलं नाही आहे, त्याच्यामुळे बाहेरूनच नमस्कार करूया. पण आपलं मंदिर बघा कसं ग्रामदेवतेचं छान वाटतं. चला पुढे मार्गच करूया. मंडळी आत्ता पण आहे ना थोडंसं आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरापासून थोडं पुढे आलो आहे आणि आता पण हे बघा आमच्या तुरळगावचं रस्तिक हॉलिडेज आहे, मामाचं गाव म्हणून प्रसिद्ध असं टुरिझमचं क्षेत्र आहे. इको टुरिझम म्हणू शकतो. आणि इथे बरेच असे पर्यटक येतात, अक्षरशः परदेशातून देखील पर्यटक येतात. चला मंडळी, आपण पोचलो येऊन आमच्या तुरळ डोंगरवाडीमध्ये. तर इथेच आपण काजू आणायला जाणार आहोत. नमस्कार. घरं बघा कशी आहे तिकडे जवळ. हे आहे आपण जिथे काजू फोडायला दिले त्यांचं घर. पाठीच छोटासा त्यांचा सेटअप आहे. चला आतमध्ये जाऊया. हे बघा बरोबर 310 रुपये सांगितले. 310 ना. मंडळी हे बघा इथे काजू ॲक्च्युली चांगल्या पद्धतीने सॉर्टिंग होतात आणि आपल्या कोकणातला काजू इथे मिळतो. सो कधीतरी आपण इथल्या यांचा जो सेटअप आहे त्याचा व्हिडिओ बनवू. आत्ता आपले जे साहेब आहेत ते जरा बाहेर गेलेत, पण आपल्याला देखील चांगले काजू यांनी फोडून दिले आहेत. 300 रुपये झालेत आपले. 6 पॉईंट म्हणजे जवळजवळ 7 किलो काजू होते. सो ते 7 किलो काजू फोडायला आपल्याला 300 रुपये लागले. आणि यांचा खूप चांगला सेटअप आहे. मॅन्युअली ग्रेडिंग वगैरे होतं या काजूचं आणि चांगल्या पद्धतीने अख्खा काजूगर सोलला जातो. इकडे बघा. सो आमच्या हे तुरळ गावातून आहेत. आपण नंतर कधीतरी इथल्या सेटअप त्यांचं जेव्हा चालू होईल किंवा मग ते असतील तेव्हा आपण या सगळ्या काजू कारखान्याची माहिती घेऊ. इकडे सॉर्टिंग चालली आहे बघा. त्या फोडलेल्या आहेत ना हो? हां, ह्या फोडलेल्या. बरं. हे तर इकडे बघा हा कटर आहे, आतमध्ये बॉयलर आहे आणि इकडे ड्रायर आहे. सो हे ट्रे जे आहेत ते ड्रायरला जाणार आणि एकदम मॅन्युअली हाताने बऱ्याच अशा कामं केली जातात. वाडीतल्याच महिला असतात ना हो कामाला? वाडीतल्या महिला असतात आणि खूप उत्तम चवीचा काजू आहे. कारण मी जेव्हा आम्ही काजू द्यायला आलो होतो ना मागे, तेव्हा इथे काम चाललेलं. सो तेव्हा मी थोडं टेस्ट करून बघितलं. आपल्या कोकणातला काजू आहे, त्याच्यामुळे कोकणातल्या काजूची चव भारी लागते. चला आपण आपले आता काजू घेऊन घरच्या दिशेने निघूया. मंडळी श्री स्वामी समर्थ काजूगर फॅक्टरी आमच्या इथे ओले काजूगर व ओल्या काजू बिया होलसेल दरात मिळतील. ओले काजूगरासोबतच इकडे यांचा एक छोटासा सेटअप आहे.
खूप चांगला सेटअप आहे, मॅन्युअली ग्रेडिंग होतं आणि इथला काजू आहे ना चवीचा आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने प्रोसेस करतात. मी इकडे जेव्हा आलो होतो काजू द्यायला तेव्हा काम थोडंसं जोरात चालू होतं आणि मस्तपैकी इथे जे आपण काजू आता पण चवीसाठी आम्हाला त्यावेळी पण दिले होते आणि आता पण त्या आईने दिले होते. खरं तर कोकणात बरेच असे उद्योजक तरुण उभे राहत आहेत. त्यापैकीच हे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहे, त्यांचं नाव चव्हाण आहे. सो त्यांचं ही काजू फॅक्टरी आहे. सो त्यांनी देखील थोडंसं धाडस केलं काजू फॅक्टरीचे. मी त्यांची स्टोरी विचारली. सो त्यांनी देखील म्हणतात ना बऱ्याच अनेक संकटांना तोंड देत हा सेटअप उभारला आहे. सो कोकणातल्या उद्योजक तरुणांना जसा सलाम तसा चव्हाण साहेबांना पण सलाम, कारण त्यांनी खूप गावालाच राहून काहीतरी करायचं धाडस केलं आहे. सो कधीतरी आपण यांच्या काजू फॅक्टरीमध्ये येऊ आणि तुम्हाला इथली माहिती देऊ. चला आता घरी. आपण आता तोगडवाडीमधून थोडंसं खाली जातोय. नमस्कार. काय मग तुम्ही आता एकदम मीटिंग असं बसला आहेत एकदम शांतपणे मस्तपैकी. फोडी बिडी झाली काय सुरुवात? हो झाल्या. मग तुमच्याकडे फोडीला सुरुवात झाली, शर्यतीला सुरुवात झाली काय? शर्यतीला महिना झाला शर्यतीला सुरुवात होऊन. होय 24 जुलैला आहे. होय. चला येऊ. हे आपले गावातले ग्रामस्थ मंडळी आहेत, तुरळ धोंगडवाडीतले. बरोबर सांगतो. हा युट्यूबमध्ये सांगूया आपण. सगळेच आपले परिचय. होय गप्पा गोष्टी रंगल्यात त्यांच्या. काय विषय काय शर्यतीचा आहे का काय? तर गावाकडे कसं लावणी महोत्सव वगैरे होतो. सो शर्यतीचे विषय असतात. आता इथे बघा, इकडे बक्षिसं बघा, तुम्ही बघू शकत असाल. हे बक्षिसं आहेत, जेवढी आहेत ना तेवढी बैलगाडा किंवा मग नांगरणी क्षेत्रात मिळवलेली आहेत. म्हणजे हे घर जे आहे ना ते बैलगाडा क्षेत्रातलं एकदम म्हणतात ना नावाजलेलं आहे. काय नाव त्यांचं, त्यांच्या बैलांचं? मोरा बैल. होय काय? तुरळच्या कारभाऱ्यांचा मोऱ्या. अच्छा. आणि जोडीला कोण असतो? जोडीला लोक नेतात त्याला. होय ना. बरोबर. पिंट्या शेडी एक. बरोबर पिंट्या शेड. हे बैल हे बघा, हे बघूनच कळत असेल गावाकडे कशा पद्धतीने बैलांची जोपासना होते आणि शर्यत किती चुरशीची होत असेल. एवढे सगळे मेहनत करून मिळवलेली ही सगळी पदकं आहेत. अरे वा, प्रशांत यादवांचा पण आहे इकडे, त्यांच्या पण स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक. चला येऊ. चला मंडळी, चला संध्याकाळ झाली आणि घरी आलो, मस्तपैकी आंघोळ केली आणि आता रात्रीचं जेवण जेवायला घेतलंय. आज जेवणात बघा काय आहे, बटाट्याची भाजी, मस्तपैकी वरण, मिरची, लोणचं, भाजी, हे सगळं जेवायला आहे. जेवून घेतो आणि नंतर तुमच्याशी बोलतो, कारण आज पाऊस पडलेला नाही. चला या जेवायला मंडळी. तर मंडळी आज दिवसभर तरी पाऊस पडला नाही. रात्रीचे वाजलेत बरोबर 10 आणि काल पण व्हिडिओमध्ये सांगितलं की बेडूक ओरडत नाही आहेत, म्हणजेच पाऊस काय तेवढा जोराने नाही आहे. आता कुठे कुठे बातम्या बघत होतो की उद्या पाऊस कधी, म्हणजे हवामान खात्याचे थोडासा अंदाज दाखवतात ना न्यूजमध्ये, तर तो बघत होतो. तर तेव्हा पण तिथे पण असं दाखवलं आहे की कुठे वर्धा, धुळे, जळगाव या ठिकाणी भरपूर पाऊस पडतो आहे, पण आमच्या कोकणात पाऊस पडतच नाही आहे. सो हे एक म्हणतात ना आश्चर्याची बाब म्हणावी लागेल आणि नक्कीच थोडं शॉकिंग गोष्टी आहेत. आता कोकणात जोरात पाऊस असतो दरवर्षी, म्हणजे कोकण म्हटलं की एकदम खतरनाक पाऊस, आणि यावर्षी पाऊसच नाही आहे. लोकांच्या पेरण्या झाल्या, आता फोडीला वगैरे सुरुवात झाली आहे. आत्ता ह्या वेळेला तरी लावणीला सुरुवात व्हायची दरवर्षी कोकणात. मी एवढे वर्ष आता राहतो आहे कोकणात. सो पण ह्या वर्षी तरी लावणीला सुरुवात नाही, म्हणजे रोपं पण हाडली अशी थोडी छोटी कोवळीच रोपं उगवली आहेत. सो बघू आता बघू उद्या पाऊस पडला तर नक्कीच तुम्हाला दाखवतो, कारण वातावरण विचित्र झालं आहे कोकणात, खरंच असं म्हणावं लागेल. असो, शेतकरी राजा तर आपल्या शेतीच्या कामामध्ये मग्न आहे. फोडीला सुरुवात झाली आहे गावाकडे. आणि दुसरी गोष्ट, मी आज काजू आणायला गेलो होतो. काजू आणायला खरं तर गेलो होतो, तर तिथे ना छोटंसं सेटअप आहे, पण कोकणात उद्योजक तरुण उभे राहत आहेत आणि त्यातल्या त्यात ते आमचे चव्हाण साहेब जे आहेत, तर त्यांचा तो कारखाना होता. छोटासाच घरातून तयार केलेलं एक छोटंसं युनिट होतं, पण काजू प्रॉपर पद्धतीने ते प्रोसेस करतात. खरं तर काजू प्रोसेस करण्याच्या बऱ्याच फॅक्टऱ्या मोठ्या बघितल्या असतात, पण हे जे पद्धतीने काजू प्रोसेस करतात आणि ज्याच्यात बारकाईने व्यवस्थितपणा ठेवतात, सो तो एक भारी वाटला आणि तिथल्या काजूची चव आहे ना अप्रतिम होती.
सो मी त्यांच्याकडे जेव्हा लास्ट टाइम काजू घेऊन गेलो होतो ना तेव्हाचे काही फुटेजेस आहेत ते तुम्हाला मी दाखवतो. सगळे चाकरमान्यांच्या हात आले अर्जंट मध्ये सगळे अर्जंट पाहिजे असं. तर मंडळी आज आपण काय फारसं दाखवलं नाही, पावसाची वाट बघत होतो पण पाऊस आला नाही. सो उद्या आणखीन बघू उद्या काय होतं ते. सो चला मंडळी गावाकडे तर रात्री तर सगळेच गावाकडे झोपलेत. मी आमच्याच घरात थोडंसं जागा आहे तर मी ह्या जागी आहे. थोडंसं सोनाली पण आता आवरते आहे. सो झोपायची तयारी चालली आहे. रातकिड्यांचा मात्र आवाज येतो आहे. सो मंडळी तुम्ही कोकणातून कोणत्या गावातून आहात किंवा महाराष्ट्रातून कोणत्या गावातून आहात, तुमच्याकडे पाऊस पडतोय का आवर्जून कमेंट करून सांगा. चला मंडळी तुर्तास हा व्हिडिओ आपण इथे संपवतो. व्हिडिओ कोकणातल्या अशाच आणखी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, याव कोकण. आपलं शुभरात्री.